मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आणि माझ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. विचार करा, आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कितीतरी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कामाच्या मागे धावत असतो. पण याच धावपळीत आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं. याकडे आपलं लक्ष जातं का? आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी सोपी टेस्ट सांगणार आहे जी तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या हृदयाची ताकद एका मिनिटात तपासू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा शेवटचा भाग तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. समजा तुमचा एक अगदी नेहमीसारखा दिवस सुरू आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटतं, जसं की रात्रीचं काहीतरी खाण्यात आलं असेल आणि गॅस झालं असेल. तुम्ही एक सोड्याची बाटली पितात किंवा गॅसची गोळी घेतात आणि कामाला निघून जातात. दुपारी ऑफिसमध्ये किंवा दुकानात काम करताना जेमतेम 4 पावलं चालल्यावर तुम्हाला अचानक खूप थकल्यासारखं वाटतं. कपाळावर हलका थंड घाम येतो, पण तुम्ही विचार करता की आज उकाडा जास्त आहे किंवा रात्री झोप पूर्ण झाली नसेल. संध्याकाळी घरी परतताना तुम्हाला जाणवतं की पायातले बूट आज थोडे घट्ट होत आहेत, पायावर थोडी सूज आली आहे. तुम्ही विचार करता की दिवसभर खुर्चीवर बसून राहिल्यामुळे किंवा खूप वेळ उभा राहिल्यामुळे असं झाले असेल. आणि शेवटी रात्री जेव्हा तुम्ही शांतपणे झोपायला जाता तेव्हा छातीवर एक अनाकलनीय जडपण जाणवतो, जसं की कोणीतरी डाव्या बाजूला मोठा दगड ठेवावा. हा जडपणा हळूहळू डाव्या हाताकडे किंवा जबड्याकडे सरकताना जाणवतो. तुम्ही डाव्या खुशीवरून उजव्या खुशीवर वळता, पाणी पिता आणि विचार करता की उद्या सकाळी डॉक्टरांकडे जाऊ. पण दुर्दैवाने ती सकाळ उजाडतच नाही, कारण मध्यरात्री अचानक छातीत तीव्र वेदना होतात आणि त्या व्यक्तीला थेट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. मित्रांनो, हे जे 4 वेगवेगळे इशारे शरीराने सकाळपासून रात्रीपर्यंत दिले, ती प्रत्यक्षात शरीराने आपल्याला पाठवलेली एक चिठ्ठी होती. हा हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा एक गंभीर इशारा होता, ज्याला आपण रोजच्या साध्या तक्रारी समजून पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आपला गैरसमज असा असतो की हार्ट अटॅक म्हणजे अचानक छातीत तीव्र वेदना होणे आणि माणूस खाली पडणे. पण वैद्यकीय भाषेत शरीर कित्येक दिवस, कधीकधी काही आठवडे आधीपासूनच असे छोटे छोटे संकेत देत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की शरीराची ही छुपी चिठ्ठी कशी वाचायची, जेणेकरून आपण स्वतःला आणि आपल्या माणसांचा जीव वेळेत वाचू शकू. जेव्हा हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅकचा विषय येतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेळ. वैद्यकीय जगतात एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, टाईम इज मसल, म्हणजेच वेळ हाच हृदयाचा स्नायू आहे. याचा अर्थ असा की हार्ट अटॅक सुरू झाल्यानंतर तुम्ही जितका उशीर कराल तितका हृदयांच्या स्नायूंचा भाग कायमचा निकामी होत जातो. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये म्हणजेच कोरोनरी आर्टरीजमध्ये 100% अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या त्या विशिष्ट भागाला ऑक्सिजन मिळणं बंद होतं. सुरुवातीची पहिली 30 मिनिटं ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची असतात, ज्याला आपण गोल्डन आवर किंवा सोनेरी तास म्हणू शकतो. जर या पहिल्या अर्ध्या तासात किंवा एका तासात रुग्णाला योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर हृदयाचं होणारं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतं. जर आपण या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि विचार केला की बघू नंतर, सध्या जरा आराम करतो, तर यामुळे हृदयाचे पेशी मृत पाहू लागतात. एकदा का हृदयाचे पेशी मृत झाल्या की त्या पुन्हा जिवंत होऊ शकत नाहीत, ज्यामुळे भविष्यात हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. आपल्याला इथे घाबरून जायचं नाही आहे, तर जागरूक व्हायचं आहे. भीतीपोटी माणूस चुकीचे निर्णय घेतो, पण अचूक माहिती असेल तर माणूस शांत राहून योग्य पाऊल उचलू शकतो. म्हणूनच शरीराने दिलेला कोणताही लहान बदल हा तातडीने समजून घेणे आणि त्यावर वेळीच पाऊल उचलणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. चला तर मग शरीराच्या पहिल्या चिठ्ठीपासून सुरुवात करूया, जी आपल्याला सहसा सकाळी मिळते. सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना गॅस, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ झाल्यासारखं वाटतं. विशेषतः भारतीय घरामध्ये सकाळी उठल्यावर गॅस होणं ही एक अत्यंत सामान्य गोष्ट मानली जाते. पण हा गॅस साधी ॲसिडिटी आहे की हार्ट अटॅकचा इशारा, हे कसं ओळखायचं? सर्वात आधी यामागचं साधं वैद्यकीय कारण समजून घेऊया. आपल्या हृदयाचा खालचा भाग, ज्याला इन्फेरियर वॉल म्हणतात, तो आपल्या पोटाच्या अगदी वरच्या बाजूला आणि अन्ननलिकेच्या जवळ असतो. जेव्हा या इन्फेरियर वॉलचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथल्या नसा उत्तेजित होतात आणि मेंदूला असा सिग्नल पाठवतात की जणू काही पोटात किंवा अन्ननलिकेत काहीतरी गडबड आहे. त्यामुळे माणसाला छातीच्या मध्यभागी किंवा पोटाच्या वरच्या भागात तीव्र जळजळ, फुगीरपणा किंवा उलट्या झाल्यासारखं वाटू लागतं. आता प्रश्न पडतो की हे सकाळीच जास्त का जाणवतं? रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके संथ असतात,
पण सकाळी उठताना शरीर आपल्याला जागे करण्यासाठी कार्टिसोल आणि ॲड्रेनालिन सारखे हार्मोन्स अचानक वाढवतं. यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता सकाळी सर्वात जास्त असते. मग साध्या गॅसच्या त्रासात आणि यात फरक कसा करायचा? जर तुम्हाला नेहमीची ॲसिडिटी असेल तर ती एखादी गॅसची गोळी घेतल्यावर किंवा थंड दूध पिल्यावर काही वेळात बरी होते. तसेच साध्या गॅसमुळे तुम्हाला थंड घाम येत नाही. पण जर हा त्रास हृदयाशी संबंधित असेल तर छातीत जळजळ होण्यासोबतच अचानक कपाळावर हातापायावर थंड घाम सुटू लागतो. ही अवस्था बसून राहिल्यावर कमी होत नाही, उलट वाढत जाते आणि सोबतच एक अनाकलनीय भीती वाटू लागते. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर गॅसच्या त्रासासोबत असा थंड घाम येत असेल आणि अस्वस्थता वाढून श्वास घ्यायला त्रास होत असेल तर समजा की ही साधी ॲसिडिटी नाही तर शरीराने पाठवली एक गंभीर चिठ्ठी आहे. आता वळूया शरीराच्या दुसऱ्या चिठ्ठीकडे, जी सहसा दुपारच्या वेळी किंवा आपण जेव्हा शारीरिक हालचाल करतो तेव्हा समोर येते. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा बाजारात काही वस्तू आणायला गेला आहात किंवा अगदी घरीच काही काम करत आहात. अचानक तुम्हाला जाणवतं की जेमतेम 4 ते 5 पावलं चालल्यावर किंवा 2 पायऱ्या चढल्यावर तुमची धाप लागत आहे. तुम्हाला इतका प्रचंड थकवा येतो जो आधी कधीही जाणवला नव्हता. तुम्ही विचार करता की अरे वा, वय झालं वाटतं किंवा आज कामाचा ताण जास्त आहे. पण मित्रांनो, हा विनाकारण आलेला थकवा आणि लागलेली थाप याच्यामागे एक खूप महत्त्वाचं वैद्यकीय कारण दडलेलं असतं. आपल्या हृदयाचं मुख्य काम काय आहे तर संपूर्ण शरीराला, प्रत्येक स्नायूला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणे. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करू शकत नाही. जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता तेव्हा शरीराची रक्ताची गरज कमी असते, त्यामुळे तुम्हाला काही जाणवत नाही. पण जसं तुम्ही चालायला लागता किंवा काही वजन उचलता तशी स्नायूंची ऑक्सिजनची गरज वाढते. आता कमजोर पडलेलं हृदय पुरेशे वेगाने रक्त पाठवू शकत नाही. परिणामी फुफ्फुसांना जास्त काम करावं लागतं आणि त्यामुळे माणसाला धाप लागते. या लक्षणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तुम्ही चालणं थांबवता आणि एका ठिकाणी शांत बसून आराम करता तेव्हा काही मिनिटात तुम्हाला बरं वाटू लागतं. कारण आराम करताना शरीराची ऑक्सिजनची गरज पुन्हा कमी होते आणि हृदयावरचा ताण हलका होतो. पण पुन्हा चालायला लागल्यावर तोच त्रास सुरू होतो. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसात असं जाणवत असेल की नेहमीची रोजची कामं करताना सुद्धा पूर्वीपेक्षा जास्त धाप लागते आहे किंवा घरातल्या घरात चालतानाही दम लागतो आहे, तर हे अगदी स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा मिळण्यात अडचण येत आहे. या थकव्याला कामाचं ताण समजून दुर्लक्ष करण्याची चूक मुळीच करू नका. मित्रांनो, इथे एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट. आपल्या चॅनलवर आपण अशीच आरोग्याची खरी आणि शास्त्रोक्त माहिती अगदी सोप्या मराठीत शेअर करत असतो, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये. म्हणून जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर आत्ताच क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमची ही एक लहानशी कृती आम्हाला अशीच मोलाची माहिती गोळा करायला खूप मोठी प्रेरणा देते. चला आता आपल्या पुढच्या महत्त्वाच्या लक्षणाकडे वळूया. दिवस सरत येतो आणि संध्याकाळ होते तेव्हा शरीराची तिसरी चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळू शकते, ती म्हणजे पायावर येणारी सूज. दिवसभर काम करून जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी परतता आणि बूट किंवा चपला काढता तेव्हा तुम्हाला पायाच्या घापट्यावर किंवा पायाच्या घोट्याभोवती सूज आलेली दिसते. जेव्हा तुम्ही त्या सुजलेल्या भागावर बोटाने हलका दाब देता तेव्हा तिथे एक लहान खड्डा पडतो, ज्याला वैद्यकीय भाषेत पेंटिंग एडेमा म्हणतात. बऱ्याचदा लोक याकडे दुर्लक्ष करतात की आज दिवसभर खुर्चीवर पाय सोडून बसलो होतो ना, म्हणून सूज आली असेल. पण या सुजेमागे हृदयाची एक मोठी असमर्थता लपलेली असू शकते. जेव्हा हृदय कमजोर होतं, ज्याला आपण वैद्यकीय भाषेत हार्ट फेल्युअर किंवा हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे असं म्हणतो, तेव्हा ते शरीराच्या खालच्या भागातून म्हणजेच पायाकडून रक्ताला पुन्हा वर खेचून घेण्यास असमर्थ ठरतं. गुरुत्वाकर्षणामुळे रक्त आणि शरीरातील द्रव पदार्थ म्हणजेच फ्लुइड्स पायांच्या भागात जमा होऊ लागतात. दिवसभर उभं राहिल्यामुळे किंवा बसून राहिल्यामुळे संध्याकाळपर्यंत ही सूज जास्त ठळकपणे दिसते. आता पायावर सूज यायची इतरही अनेक कारणं असू शकतात, जसं की अतिलठ्ठपणा, लिव्हरचा आजार किंवा किडनीच्या समस्या. मग ही सूज हृदयामुळेच आहे हे कसं ओळखायचं? जर ही सूज किडनी किंवा लिव्हरमुळे असेल तर ती सहसा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्याखाली सुद्धा दिसते. पण जर ही सूज प्रामुख्याने फक्त पायावर असेल, संध्याकाळी वाढत असेल आणि या सुजेसोबतच तुम्हाला थोडे कष्ट केल्यावर धाप लागते आहे, तर हे हृदयाच्या आजाराशी थेट जोडलेले असतं. पायांवर पडणारा तो छोटासा खड्डा प्रत्यक्षात हृदयाची पंपिंग कमी झाल्याचा एक मोठा पुरावा असू शकतो.
त्यामुळे या संध्याकाळच्या इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका. आता आपण येतो रात्रीच्या वेळेवर, जेव्हा संपूर्ण जग शांत असतं पण तुमचं शरीर आतून एक मोठा संघर्ष करत असतं. रात्री जेव्हा तुम्ही बेडवर शांतपणे झोपायला जाता तेव्हा अचानक तुम्हाला छातीच्या मध्यभागी एक विचित्र जडपणा किंवा दडपण जाणवू लागतं. हे असं वाटतं जणू कोणीतरी तुमच्या छातीवर बसलं आहे किंवा छातीला दोरीने घट्ट बांधून ठेवलं आहे. काही लोकांना ही वेदना डाव्या हातामध्ये खाली उतरताना जाणवते, तर काहींना ती मानेमध्ये, पाठीच्या मागे, दोन खांद्याच्या मध्ये किंवा अगदी खालच्या जबड्यात दातांच्या दुखण्यासारखी जाणू शकते. या रात्रीच्या इशाऱ्यामागे एक अतिशय महत्त्वाचं वैद्यकीय कारण आहे. जेव्हा आपण रात्री सपाट झोपतो तेव्हा शरीरातील रक्ताचे पूर्ण वितरण होते आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्ताचा प्रवाह वाढतो. जर हृदयाच्या वाहिन्या आधीच अरुंद झाल्या असतील तर या वाढलेल्या प्रवाहामुळे हृदयावरचा कामाचा ताण अचानक वाढतो. दुसरं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची स्वायत्त चेतासंस्था म्हणजेच ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम शरीरातील अंतर्गत बदल करत असते, ज्यामुळे पहाटेच्या वेळी रक्ताच्या गाठी बनण्याची प्रक्रिया वेगाने होते. बरेच लोक या रात्रीच्या वेदनेला चुकीचे समजून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर वळतात, उठून पाणी पितात किंवा छाती मालिश करण्याचा प्रयत्न करतात. पण जर हा जडपणा बदलत्या पोझिशननुसार कमी होत नसेल आणि सोबतच तुम्हाला अचानक घाम येऊन अस्वस्थतेमुळे जाग येत असेल तर हे अत्यंत गंभीर लक्षण आहे. रात्रीच्या शांततेत जाणवणारा हा छातीला जडपणा तुमच्या हृदयाची शेवटची आणि सर्वात मोठी चिठ्ठी असू शकते, जी सांगतो की आता विलंब करायला अजिबात वेळ नाही. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण शरीराच्या दिलेल्या 4 वेगवेगळ्या चिठ्ठ्यांबद्दल म्हणजेच इशाऱ्याबद्दल सविस्तर समजून घेतलं. पण आता प्रश्न पडतो की जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणाला अशी लक्षणं दिसत असतील तर नक्की काय करायचं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर ही लक्षणं तीव्र असतील आणि सोबत थंड घाम येत असेल तर स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला जाऊ नका, कारण अशा स्थितीत चक्कर येण्याचा किंवा शुद्ध हरपण्याचा धोका असतो. नेहमी रुग्णवाहिकेला कॉल करा किंवा कोणा दुसऱ्या व्यक्तीला गाडी चालवायला सांगा. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी कोणतीही घरगुती औषधे किंवा उकाडे पिण्यात वेळ वाया घालू नका. जेव्हा तुम्ही ताबडतोब जवळच्या कार्डिॲक सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचता तेव्हा डॉक्टर सर्वात आधी काही महत्त्वाच्या टेस्ट करतात. त्यातली पहिली टेस्ट असते ECG, ज्यातून हृदयाच्या ठोक्यांची आणि सध्याच्या स्थितीची त्वरित माहिती मिळते. त्यानंतर ट्रोपोनिन नावाची एक रक्ताची टेस्ट केली जाते, जी हृदयाच्या स्नायूंना काही नुकसान झालं आहे का हे अचूक सांगते. गरज पडल्यास डॉक्टर 2D इको करतात, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता किती टक्के आहे हे स्पष्ट होतं. आणि जर ब्लॉकेज तपासायचे असतील तर अँजिओग्राफी केली जाते. लक्षात ठेवा, स्वतःच डॉक्टर बनून आजार ठरवण्यापेक्षा वेळेत तज्ज्ञाकडे जाऊन या टेस्ट करून घेणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. तुमचा एक योग्य आणि वेळेत घेतलेला निर्णय एका संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचू शकतो. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला ज्या सोप्या घरगुती टेस्टबद्दल सांगितलं होतं ती समजून घेऊया, ज्याला वैद्यकीय भाषेत स्टेअर टेस्ट म्हणजेच पायऱ्यांची चाचणी म्हणतात. जर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय किंवा छातीत जडपण न जाणवता सलग 3 ते 4 मजल्यांच्या पायऱ्या नेहमीच्या वेगाने चढू शकत असाल तर तुमचं हृदय चांगल्या स्थितीत काम करत आहे असं मानलं जातं. पण जर पहिल्या मजल्यावरच तुमची छाती भरून येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मित्रांनो, आपलं हे शरीर एक अत्यंत सुंदर आणि गुंतागुंतीचं यंत्र आहे, जे आपल्यासाठी 24 तास वर्षानुवर्ष न थकता काम करत असतं. विशेषतः आपलं हृदय, जे आपण जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत 1 सेकंदही विश्रांती न घेता धडधडत असतं. मग अशा या विश्वासू मित्राने पाठवलेल्या चिठ्ठ्यांकडे, त्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे? आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, घराची काळजी घेतो, पण ज्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे त्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष करतो. आपल्या मागे आपलं कुटुंब आहे, आपली लहान मुलं आहेत, आपलं वृद्ध आईवडील आहेत, ज्यांचं संपूर्ण जग आपल्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा, शरीराचे संकेत समजून घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ यूट्यूबच्या अल्गोरिदमद्वारे अशा लोकांपर्यंत पोहोचू शकेल ज्यांना कदाचित आज याची खूप गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअरिंग कोणाचा तरी जीव वाचू शकते. आणि जर तुम्हाला भविष्यातही अशाच प्रकारची कोणतीही फसवणूक न करणारी विज्ञानावर आधारित आरोग्य माहिती पाहायची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय बाय.